आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी. जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. एलॉन मस्कने अमेरिका पार्टीचे अनावरण केल्यामुळे प्री मार्केट ट्रेडिंगमध्ये टेस्लाचे शेअर्स जवळजवळ 60% घसरले. ठाकरे बंधूंचं मनोमिलन, पुण्यात शिवसैनिक मनसैनिकांचा एकत्र जल्लोष. काँग्रेसकडून पुणे स्टेशनवरील महात्मा गांधींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक. आणि भंडाऱ्यात ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का. आता पाहूयात सविस्तर वृत्त. इलेक्ट्रिक वाहन निर्माता टेस्ला इंकचे अब्जाधीश सीईओ एलॉन मस्क यांनी आठवड्याच्या शेवटी अमेरिका पार्टी नावाच्या नवीन राजकीय संघटनेची घोषणा केल्यानंतर सोमवारी प्री मार्केट ट्रेडिंगमध्ये त्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. भारतीय वेळेनुसार दुपारी 4:15 वाजता टेस्लाचे शेअर्स प्री मार्केट ट्रेडमध्ये 6.84% घसरून 293.78 वर पोहोचले, जे संध्याकाळी 7 वाजता अमेरिकन मार्केट उघडल्यावर गॅप डाऊन ओपनिंग दर्शवतं. 2025 मध्ये आतापर्यंत शेअरमध्ये जवळपास 17% घसरण. राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरलेलं ठाकरे बंधूंचं मनोमिलन आज पुण्यात प्रत्यक्षात दिसून आलं. पुण्यात शिवसैनिक आणि मनसैनिकांनी एकत्र येत जल्लोषपूर्ण वातावरणात एकात्मतेचं दर्शन घडवलं. विरोधकांनी या मनोमिलनावर टीका केल्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत सडेतोड उत्तरही दिले. ही एकता केवळ राजकारणासाठी नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आहे, असं मत काही नेत्यांनी व्यक्त केलं. आगामी काळात या एकतेचा काय प्रभाव पडतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं. रविवारी रात्रीच्या सुमारास सूरज शुक्ला नामक परप्रांतीय तरुणाने पुणे स्टेशनवरील महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून तणाव निर्माण झालाय. या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून घटनेनंतर काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. आज सकाळी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आलं. तसंच यावेळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आलाय. त्यानंतर अरविंद शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सूरज शुक्ला वय वर्ष 32 हा इसम काल संध्याकाळी या ठिकाणी महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावरती आहे अशा प्रकारचा कॉल आम्हाला प्राप्त झालेला होता. त्यानंतर लगेचच कॉप्स 24चे जवान या ठिकाणी पोहोचले आणि सदर इसमाला पोलिसांनी त्याच्याकडे असलेल्या शस्त्रासह ताब्यात घेतलेलं होतं. कालच रात्री त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यावरती शस्त्र अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. त्याची पूर्ण आम्ही चौकशी करत आहोत. थोडासा त्याच्याकडे प्रायमरी इन्क्वायरी आम्ही केलेली होती. फॅमिली थोडासा डिस्टर्ब आहे. त्याच्या बहिणीचं निधन झाल्यामुळे गेल्या 3 महिन्यापासून अशा प्रकारचं वर्तन करतो आहे असं त्याच्या घरच्यांनी त्यांना सांगितलेलं आहे. परंतु त्याच्याकडं अन्य काय रॅडिकल मुवमेंट आहे का किंवा अन्य काही इतर गोष्टी आहेत का जे आता अरविंद शिंदे यांनी सांगितलेलं आहे, त्याबाबत आज आम्ही त्याची पोलीस कस्टडी घेऊ आणि पुढची कारवाई करू. भंडाऱ्यात ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसलाय. भंडारा विधानसभा प्रमुख नरेंद्र पहाडे यांनी भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वात आज भाजपात प्रवेश केला. नरेंद्र पहाडे यांनी भंडाऱ्याची विधानसभा अपक्ष लढवली होती. तेव्हापासून पहाडे हे ठाकरे गटावर नाराज होते. आज त्यांनी भाजपात प्रवेश केला. आज की शाम आपके नाम हा अंध कलाकारांचा एक अनोखा कलाविष्कार पुण्यातील वीर बाजीराव पासलकर सभागृहात सादर झाला. दत्तात्रय फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त हा संस्मरणीय कार्यक्रम सादर करण्यात आला. सप्तसूर परिवार सांस्कृतिक मंचतर्फे सादर झालेल्या या अंध कलाकारांच्या लाईव्ह ऑर्केस्ट्राने उपस्थित रसिकांची मने जिंकली. मुख्य पाहुणे श्री प्रसाद देशपांडे आणि आयोजिका सौ गायत्री जवळगीकर यांच्या उपस्थितीत एकूण 32 मान्यवरांचा यावेळी सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम केवळ सांस्कृतिक सादरीकरण न राहता अंध कलाकारांच्या प्रतिभेचा सुंदर मिलाप असल्याची प्रतिक्रिया मान्यवरांनी दिली. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स,
परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. धुळे जिल्ह्यात गुटखा बंदी केवळ नावालाच असल्याचं दिसून येते. शाळा महाविद्यालयाच्या परिसरासह सर्रासपणे गुटखा विक्री होत असून याकडे प्रशासनाने अर्थपूर्ण दुर्लक्ष केलंय. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अन्न आणि औषधन प्रशासनाचा कार्यालय गाठत अधिकाऱ्यांसमोर गुटखा उधळत निषेध केलाय. शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी होत असताना प्रशासनाची भूमिका काय असा संतप्त सवाल करत मनसेने 8 दिवसात गुटखा बंदीचा अल्टिमेटम प्रशासनाला दिलाय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी शामक दादाभाई, एक महाराष्ट्र सैनिक आणि माजी उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना धुळे. आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. अंमली पदार्थ आणि तंबाखूजनक पदार्थांची सर्रास विक्री धुळे शहरात आणि विद्यालय महाविद्यालयांच्या अंतर्गत 100 मीटरच्या हद्दीत चालू असून आम्ही आज फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर यांच्याकडे आलेलो आहोत. इथं आल्यावर आम्हाला असं निदर्शनात आलेले आहे की इथं हे कार्यालय संपूर्ण वाऱ्यावर सोडलेलं आहे. इथं कुठल्याही प्रकारचा अधिकारी नाही, इथं कुठल्याही प्रकारचं कोणीच वाली नाही ऑफिसला. धुळे शहरामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये तंबाखू व गांजा येणार होता याची माहिती आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यास आलेलो होतो. यांना आम्ही फोन केल्यानंतर आम्हाला कळलं की ते म्हणतात की इथं कोणीही असं उपस्थित नाहीये, तुमची तक्रार घेण्यास तुम्ही निवेदन द्या, आम्ही याच्यावर कठोर कारवाई करू. म्हणजे हा गांजा ही तंबाखू धुळे शहरात येण्यास ते आता कुठल्याही प्रकारे थांबवू शकत नाही. शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपतींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार गायकवाडांच्या फोटोला घोड्याच्या पायदळी तुडवून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय. महाराजांच्या काळातील शिक्षेप्रमाणे संजय गायकवाड सारख्या गद्दार व्यक्तींचा टकमक टोकावरून कडेलोट करण्यात यावा अशी अपेक्षा शिवसैनिकांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशा गद्दारांना टेचायला मावळे पुरेसे असायचे. त्यातलाच एक शिवसेनेचा मावळा आम्ही या घोड्यावर परिधान करून घोड्याच्या टापाखाली संजय गायकवाड यांची प्रतिमा अक्षरशः तुडवून दाखवली घोड्याने. हा यामागचा हेतू होता आणि हा हेतू त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यापर्यंत पोहोचावे आणि त्यांनी जनतेच्या भावना जाणून घेऊन माफी मागावी. डिजिटल युगात भारतीय पोस्ट विभागाने महत्त्वाचं पाऊल पुढे टाकलंय. यवतमाळ येथे अत्याधुनिक IDC सेवेचा शुभारंभ पोस्ट मास्टर शोभा माढाले यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या नव्या IDC योजनेमुळे यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना टपाल आणि पार्सल सेवांसाठी पूर्वीप्रमाणे जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाहीये. या सेवेच्या माध्यमातून पार्सल लेटर आणि इतर टपाल सुविधा अधिक जलद, सुरक्षित आणि प्रभावी पद्धतीने उपलब्ध. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल. पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार.
आणि आता एक बिग अपडेट, न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट, रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामधील वडजी जिल्हा परिषद शाळेत गणवेशात भ्रष्टाचार झाल्याची बाब समोर येते. विद्यार्थ्यांना शालेय ड्रेस पुरवणाऱ्या कंत्राटदाराला एका शिक्षकाकडून सरपंचाच्या नावाखाली 15,000 रुपये कमिशन मागितल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याबाबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने याबाबत चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. पुण्याच्या चाकण, शिक्रापूर तसेच राजगुरुनगरकडे जाणाऱ्या मार्गावर आज सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झालेत. तासभर या कोंडीत अडकून पडल्याने वाहन चालक मेटाकुटीला आले असताना वाहतूक पोलीस मात्र पोलीस चौकीत बसून मोबाईलवर रील्स पाहण्यात मग्न असल्याचं दिसून आलं. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार चाकण चौकातील वाहतूक पोलीस चौकीमध्ये 2 वाहतूक पोलीस गप्पा मारत आणि मोबाईलवर बघत होते. त्यावेळी बाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या प्रकारावर नागरिकांकडून संताप व्यक्त होतो. ग्रामसेवक गावात काम करत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसेवकाला कोडल्याची घटना जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील दुधनवाडी गावात घडली आहे. दुधनवाडी गावातील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून गावात घाणीचं साम्राज्य पसरलंय. मात्र ग्रामसेवक गावात कामच करत नाहीये. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आज कार्यालयाला कुलूप लावून ग्रामसेवकाला कार्यालयातच कोंडलं होतं. आणि या बातमीचा वेळ झाली आहे. प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.